सामान्य ज्ञान म्हणजेच करंट अफेअर चालू घडामोडी 2023-24साठी आपण येथे पाहत आहोत. लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? तर 366 दिवस असतात. मित्रांनो, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? उत्तर आहे मित्रांनो याचं सरडा. तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत. करंट अफेअरचा व्हिडिओ आहे, तुम्हाला फायदेशीरच आहे. लक्ष देऊन ऐका. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती कर्नाटकमध्ये पाहायला मिळतात? मित्रांनो, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर 37 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो? प्लाझ्मोडियम जातीचे डास. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागात इजा करतो? मज्जासंस्था. सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत मित्रांनो, सर्व मिक्स प्रश्न आहेत. लक्ष देऊन ऐका. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयोगी आहे? करडई. करडईचं तेल खाल्लं तर हृदयविकार झटका होत नाही. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येतो? पोलाद. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? 0.04%. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचे सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? क जीवनसत्व. निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? झोपच येत नाही त्याला निद्रानाश म्हणतात. निद्रेचा नाश होणे. मग कोणतं जीवनसत्व कमतरतेमुळे आपल्याला हा त्रास होतो? उत्तर आहे ब जीवनसत्व. कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? दूध. दुधामध्ये सर्व विटॅमिन असतात म्हणून याला पूर्णान्न म्हणून ओळखलं जातो. सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी किती टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात? 99%. याचं उत्तर आहे मित्रांनो 99%. चला मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसवरती पाणी गोठणबिंदू असतो. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? 1 रुपयाच्या नोटेवर मित्रांनो, 1 रुपयाच्या नोटेवरती गांधीजींचा फोटो नाही. आता ती बंद झालेली आहे नोट, पण नॉलेजसाठी लक्षात ठेवा. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? मौर्य समाजाची स्थापना चंद्रगुप्त यांनी केली होती मित्रांनो. सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्सचे सर्व तुम्हाला इथे टॉपिक भेटतील. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? 5 महासागर आहेत. पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? 7 महाद्वीप आहेत. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? नेफ्रोलॉजी. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास नेफ्रोलॉजीमध्ये करतात. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? हॉकी. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? उधाणाची भरती. 7वी 8वीचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला यायला पाहिजे. असे छोटे छोटे प्रश्नच महत्त्वाचे असतात. कोणत्या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात? व्हॅटिकन सिटी. असे प्रश्न इम्पॉर्टंट तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत. असे इम्पॉर्टंट प्रश्न आपण घेऊन आलेले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ मिळेल. आणि कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने आपत्कालीन कर्ज सुविधा सुरू केली आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे होती. सॉरी. भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो? तर अरुणाचल प्रदेश सर्वात पूर्वेकडील प्रदेश आहे. मोदीजींनी नोटबंदीची घोषणा केव्हा केली? 8 नोव्हेंबर 2016ला. इम्पॉर्टंट प्रश्न आहे म्हणून घेतलेला आहे मित्रांनो. सार्कची स्थापना केव्हा झाली? 1985 साली. ॲनी बेझंट यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया वृत्तपत्राची स्थापना केली. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते?
जांब. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे रचनाकार कोण आहेत? बंकिमचंद्र चटर्जी. महाभारत या काव्य ग्रंथाचे लेखक कोण आहेत? व्यासमुनी. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? हिंगोली व गोंदिया. लक्षात घ्या मित्रांनो, 1 मे 1999 रोजी हिंगोली व गोंदिया राज्याची निर्मिती झाली. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव. गोलपिठा काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? नामदेव ढसाळ. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना आहे. मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारीला. 1 मेला महाराष्ट्र दिन असतो मित्रांनो. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? ब्रहाणपूर. ब्रहाणपूर खिंड आहे सातपुडा पर्वतरांगात. बोरप्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला? प्रतापगड. प्रतापगड कोणत्या डोंगरावर आहे? तर बोरप्या. लक्षात ठेवा. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? नाथसागर. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? रास बिहारी बोस. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? महात्मा फुले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वात जास्त साखर कारखाने असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? सर्वात जास्त साखर कारखाना असणारा अहमदनगर जिल्हा आहे महाराष्ट्रामधील. महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. किळवंडे हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? निळवंडे अहमदनगर जिल्ह्यात आहे. कोकणात कोणती वने आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. रंकाळा तलाव कुठे आहे? कोल्हापूर. कोल्हापूर येथे रंकाळा तलाव आहे. महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे? नाशिक. पहिल्या फ्रेंच इंग्रज युद्धात फ्रेंच सैन्याचे नेतृत्व कोणी केले? फ्रेंच गव्हर्नर जनरल डुप्ले. जनरल डुप्ले यांनी फ्रेंच इंग्रज युद्धामध्ये फ्रेंच सैन्याचे नेतृत्व केले. मित्रांनो लक्षात ठेवा. अरवली पर्वता रांगेला सर्वोच्च शिखर कोणता? गुरु शिखर. राष्ट्रीय पतनिधीची स्थापना कधी झाली? 1956 साली. बंगाल प्रांतात दुहेरी शासन प्रणाली कोणी सुरू केली? लॉर्ड क्लाइव्ह. मुस्लिम लीगचे प्रथम अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बेग. प्रथम अध्यक्ष मित्रांनो. जिना हे होतेच पण पहिले बेग होते. पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? गणेश वासुदेव जोशी. चले जाओ आंदोलन किती कलमी होते? चले जाओ आंदोलन 12 कलमी होते. महाराष्ट्रातील सर्वात लांब धावणारी रेल्वे कोणती? महाराष्ट्र एक्सप्रेस. दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? यमुना नदीकाठी. एडेस रोगाच्या विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर पेशी असतात? तर श्वेत पेशी. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? नायट्रोजन. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? 1761.
महाराष्ट्रात मगर पैदास केंद्र कुठे आहे? ताडोबा, चंद्रपूर. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? भीमा. कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला? 42वी घटना दुरुस्तीनुसार. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठात एल ही पदवी देऊन सन्मानित केले? मुंबई विद्यापीठात. रानकवी म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण आहेत? ना. दो. महानोर. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? ड जीवनसत्व. गांधीजींनी सन 1930 मध्ये कोणते आंदोलन सुरू केले? सविनय कायदेभंग. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे? नंदुरबार. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही, कारण ते शहरच जिल्हा आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. पितळखोरी लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद. तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करतात? तहसीलदार. बंदीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? हरिण. घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली? 1947च्या. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी कोणती योजना चालू करण्यात आली? सुकन्या योजना. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तेरेखोल. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? 1972. कोणत्या रंगद्रव्यामुळे फळामध्ये लाल रंग येतो? कोणत्या रंगद्रव्यामुळे फळामध्ये लायकोपिन नावाचा रंगद्रव्य, त्यामुळे लाल रंग येतो? महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक. 1916 बेळगाव. सर्व प्रश्न तुम्हाला मिक्स स्वरूपाचे विचारलेले आहेत, कारण तुम्हाला कंटाळा येऊ नये मित्रांनो. लक्षात घ्या. ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा कोणत्या समाज सुधारकाने सुरू केली? शाहू महाराज. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळं मिक्स प्रश्न आहेत, तुम्हाला कंटाळा येणार नाही मित्रांनो. सर्वात जास्त विधानसभा सदस्य संख्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. राजाराम मोहन राय यांनी लॉर्ड बेंटिंकच्या काळात कोणता कायदा केला? सतीबंदी कायदा. 1829 साली. लॉर्ड बेंटिंकच्या काळात 1929 साली सतीबंदी कायदा अंमलात आला. लक्षात ठेवा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. असेच प्रश्न आम्ही तुम्हाला पुढे घेणार आहोत. कंटिन्यू राहा. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न केव्हा मिळाला? 2014 साली. 2011 नुसार भारताची घनता किती होती? 382 चौरस मीटर. अरबी समुद्राची राणी कोणत्या बंदराला म्हणतात? कोची. 15 नोव्हेंबर 2008 रोजी निर्माण झालेल्या भारतातील 28वे राज्य कोणते? 2008 रोजी 15 नोव्हेंबरला राज्य निर्माण झालेलं आहे 28वे. कोणते राज्य आहे मित्रांनो? तर झारखंड. लक्षात घ्या मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. महानदीवरील हिराकुंड हे सर्वात लांब धरण भारतातील कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. तुम्हाला कुठला प्रश्न समजत नसेल तर कॉमेंटमध्ये विचारा, काही प्रॉब्लेम नाही. महानदीवरील हिराकुंड हे सर्वात लांब धरण भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशामध्ये आहे.
भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर गोवा. गव्हर्नमेंटच्या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत मित्रांनो. राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? रावत भाटा. कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? कारबुडे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा बोगदा कारबुडे येथे आहे. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? तर पॉप्युलर झाडाचे लाकूड आहे ती आगपेटी, त्यापासून आगपेटी तयार होते मित्रांनो, लक्षात ठेवा. पॉप्युलर झाड. पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली? हेमू आणि अकबरमध्ये झाली. पानिपतची लढाई नाव आले की अकबर लक्षात आला पाहिजे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? गोदावरी. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? तर गोदावरी. तामिनी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणे. वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव काय आहे? वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव काय आहे? वज्रेश्वरी. वडवली. याचं नाव काय आहे? वडवली. संविधानातील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतात? कोणतं कलम आहे ज्यामुळे राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमतात? कलम 280. चाणकपूर, दारणा, परसूल, वाघट इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? लक्षात घ्या मित्रांनो, चाणकपूर, दारणा, परसूल, वाघट हे नाशिक जिल्ह्यात जे तलाव आहेत. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? धर्मपाल. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना धर्मपाल यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. वाचण्यामध्ये जरी अडथळा येत असेल तरी लक्ष देऊन ऐका. अण्णाईमुडी. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर अण्णाईमुडी. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आणि प्राणी आहेत? विदर्भ. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रदेश विदर्भ. मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर आहे? वैतरणा. वैतरणा नदीवर कोणते धरण आहे मित्रांनो? मोडक सागर. लक्षात घ्या. वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता? पंपावर. वातावरणातील सर्वात खालचा स्तर पंपावर. विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षाचा असतो? विधान परिषद सदस्यांचा कालावधी 6 वर्षाचा असतो. दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून जपान देशाला ओळखलं जातं मित्रांनो. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका. कोणत्या नदीला आसामचे असूर म्हणतात? ब्रह्मपुत्रा. जगातील असे भरपूर प्रश्न तुमच्या पुढे घेऊन आले या व्हिडिओमध्ये, फक्त लक्ष देऊन ऐका मित्रांनो. महाराष्ट्रात प्रति गाडगेबाबा म्हणून कोणाची ओळख आहे? प्रति गाडगेबाबा RR पाटील, कारण ते गाडगेबाबांचं जे एक रूप होते. इंडिया इज फॉर सेल या पुस्तकाचा कर्ता म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? इंडिया इज फॉर सेल चित्रा सुब्रमण्यम. या पुस्तकाचा कर्ता चित्रा सुब्रमण्यम हे आहेत. भारतात परमाणु ऊर्जेचे उत्पादन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? 1969. केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था कुठे आहे? केंद्रीय मत्स्य व्यवसाय मुंबई येथे केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्था आहे. पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? पुणे येथे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अहिल्याश्रमाची स्थापना. नाशिक त्र्यंबकेश्वर येथून कोणत्या नदीचा उगम होतो? झालेलाच आहे प्रश्न मित्रांनो थोड्या वेळापूर्वी. गोदावरी. डबल आलेला आहे, रिपीट. तुमच्या नॉलेजमध्ये एक्स्ट्रा फायदा होईल. उर्मी हा कथासंग्रह कोणाचा आहे? SM जोशी. शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ कोणत्या वर्षी सुरू केली? 1895. शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ कधी सुरू केली? 1895 साली. सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? मित्रांनो, पुढे गेला तर असे तुम्हाला भरपूर इम्पॉर्टंट प्रश्न मिळतील. कर्नाटक याचं उत्तर आहे कर्नाटक. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 साली करण्यात आली.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना म्हणतात. भारत मालदीव व्यापार करार कधी झाला? भारत मालदीव व्यापार 1981 साली करण्यात आला. मित्रांनो, कंटिन्यू करा. पूर्ण देशातील, भारतातील आणि महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट प्रश्न आम्ही येथे घेऊन आलेलो आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळात प्रीती संगम. छोटे छोटे प्रश्न आहेत पण इम्पॉर्टंट आहेत. हेच प्रश्न तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली? देवेंद्रनाथ टागोर यांनी. महाराष्ट्रात पहिली सैनिक शाळा कुठे स्थापन करण्यात आली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सातारा येथे स्थापन करण्यात आली. शंभू महादेव डोंगरामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? शंभू महादेव डोंगरामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला? शिरढोण येथे, जिल्हा रायगड. आद्य क्रांतिकारक कोण आहेत? वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण येथे झाला. ज्ञानेश्वरी कोणत्या वर्षी लिहिली गेली? 1290. इम्पॉर्टंट प्रश्न सगळ्या घेतलेले आहेत मित्रांनो. फक्त तुमचं काम आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणे. बाबासाहेब बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केव्हा केली? बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना 1924. दुहेरी शासन व्यवस्था कोणी रद्द केली? दुहेरी शासन व्यवस्था वॉर्न हेस्टिंग्ज. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? पंचायत समितीचे सचिव गटविकास अधिकारी. त्यांच्याच अंडरमध्ये पंचायत समिती चालते. 1857च्या उठावाच्या वेळी झाशीवर कोणाचे राज्य होते? राणी लक्ष्मीबाई. सर्वांना माहिती आहे मित्रांनो हा प्रश्न. 1857 साली कोणाचे शासन होतं? राणी लक्ष्मीबाई. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मेघालय. चेरापुंजी हे मेघालयमध्ये आहे मित्रांनो. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? फ्रंटियर गांधी खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान कोण होते याची हिस्ट्री तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम करतो? ग्रामसेवक. प्रत्येक टॉपिकवरती वेगवेगळे प्रश्न उभे राहू शकतात, पण आता आपण इम्पॉर्टंट प्रश्न घेत आहे, लक्ष देऊन ऐका. टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील पदक विजेती मीराबाई चालू कोणत्या राज्यातील आहेत? मणिपूर. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, तर जिल्हा परिषद किती आहेत? महाराष्ट्रात जिल्हा परिषद किती आहेत? 34 आहेत. जिल्हे 36 आहेत, जिल्हा परिषद 34 आहेत. लक्षात ठेवून ऐका मित्रांनो. चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चौदार तळे म्हटले की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं पाहिजे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1985 साली मुंबई येथे झाली. 1985 साली मुंबई येथे झाली. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? सर्वांना माहिती आहे मित्रांनो. थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? ग्राहक संरक्षण कायदा 1986. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो. तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.